श्री स्वामी समर्थ. गणेश जयंती म्हटलं की आपल्याला गणेशाची पूजा करावी लागत आहे. गणेश हा विघ्नहर्ता आहे, बुद्धिदेवता आहे. तेव्हा आपण गणपतीची पूजा केलीच पाहिजे. गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवावे? गणपती जयंती, गणेश चतुर्थी, स्वामी समर्थाच्या मार्गदर्शन. स्वामी काय म्हणतात, गुरुमाऊली काय म्हणतात? जो गणपतीच्या प्रेमाने अर्पण करतो त्याच्या घरात कधीही अभाव राहत नाही. आपण गणपतीला जे काही अर्पण करतो त्याच्या घरामध्ये काहींचं चांगलंच होतं. आज आपण जाणून घेणार आहोत की गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवावे. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, पण तो आधी आपली श्रद्धा पाहतो, नंतर बुद्धिदेव, बुद्धीचे देवता आहे. शुभारंभाच्या वेळी गणपतीचीच पूजा केली जाते. संकट दूर करणारा आहे, विघ्नहर्ता आहे, म्हणून कोणते काम करण्याआधी गणेशाचे नाव घ्यावे, गणपतीचे नाव घ्यावे. गणपतीला मोदक आवडतात. आपण नैवेद्यामध्ये गणपतीला उकडीचे मोदक, तांदळाच्या पिठाचे मोदक, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, तूप असले त्यांना शुद्ध तूप असलेले गणपती प्रसन्न होतात. शुद्ध तुपाचे लाडू दिले तर गणपती प्रसन्न होतात. दुर्वा म्हणजे गणपतीचा श्वास आहे. 21 दुर्वा अर्पण करावे. प्रत्येक दुर्वासोबत ओम गणपती नमः, ओम गणपती नमः असं म्हणावे. केळी आवडते, नारळ, सफरचंद हे नैवेद्यामध्ये गणपतीला खूप आवडतात. भाव असेल तर श्रद्धा असेल तर गणपती आपल्याला आपोआप स्वीकारच करतो. आपले नैवेद्य आपोआप स्वीकार करतो. भाव पाहिजे, मनातून तुम्ही काही द्या. साखर, गूळ, दूध, भात हे सुद्धा द्या. आपल्या घरात असेल ते द्या, पण गणपती आपल्याला पावतात. कोणती नैवेद्य टाळावी की कांदा, लसूण, मांसाहार हे टाळावे. कारण गणपतीचा फक्त एक मंत्र म्हणा. गणेश पूजानंतर आपण एकच मंत्र म्हणा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. हा मंत्र मनापासून जर म्हटलं तर अडथळे आपोआप दूर होतात. मनापासून म्हणून पहा. हे मंत्र म्हटल्यावर आपोआप अडथळे दूर होतात. गणपती बाप्पा तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. गणेश जयंतीला गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे त्या दिवस श्री गणेशाचा जन्म झाला. तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपती आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाचे तत्व नेहमी तुलनेने ह्या दिवशी एक सहस्रपटीने कार्यालयात असतात. माघ श्री गणेश जयंती ह्या दिवशी पूजा करावी. गणेशाचे नाम जप दिवसभर करावे. गणेशाला भावपूर्ण पूजा आणि आरती केलीच पाहिजे. गणेशाला लाल फुले आवडतात म्हणून लाल फुले वाहिले पाहिजे. संध्याकाळी स्तोत्र पठण केले पाहिजे. गणेश जयंतीला गणपतीची पूजा करावीच, पण करण्यापूर्वी प्रार्थना करावी की ए गजानना, पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. मी तुझी कायम पूजा करू दे. हे होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे. गणेशाला अनामिकाने हळद कुंकू लावावे. पूजा करताना गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने म्हणजे अनामिकाने गंध लावावे. गणेशाला हळदी कुंकू लावताना आधी हळद आणि नंतर कुंकू लावावे. हाताचा अंगठा आणि अनामिकाच्या ह्या चिमटीत घेऊन चरणावर वाहावे. गणपतीच्या चरणावर व्हावे. अनामिका जोडून निर्माण करणारे मुद्रेमुळे पूजकांच्या देहातील पूजेची जागृत होते, भक्तिभाव निर्माण होता. आणि गणेशाला लाल फुलं आवडतात, जास्वंदीचे फुलं आवडतात म्हणून आपण गणेशाला जास्वंदीचे फुलं द्यावी. आकृष्ट करण्यासाठी क्षमता अन्य फुलांच्या तुलनेने अधिक असते. तांबडे जास्वंद, लाल जास्वंद हे गणेशाला आवडतात. गणपती अधिक आकर्षण होतो. गणेशा अधिक आकर्षण होतं म्हणून देवतेच्या चरणी विशिष्ट संख्येने विशिष्ट आकाराचे वाहिलेले फुले देवाला खूप आवडतात. त्याचे तत्व लहरी आकृष्ट होते. तत्वानुसार गणेशाला फुले वाहताना 8 किंवा 8च्या पटीने व्हावे. गणेशाला दुर्वा आवडता म्हणून दुर्वा व्हावे. 21 दुर्वा व्हावे. गणेशाला चंदन, केवडा हे केवड्याचे अगरबत्तीचा वास गणेशाला खूप आवडतो म्हणून आपण त्या अगरबत्ती लावावे. गणेशाला हिना अत्तर आवडते, तसे महाराजांना पण हिना अत्तर आवडते. गणेशाला हिना अत्तर आवडते म्हणून हिना अत्तर लावावे. गणेशाची आरती म्हणावी.
सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावेच. श्री गणेशाला 8 किंवा 8च्या पटीने प्रदक्षिणा घालावे. या पूजेचे आपल्याला फळ मिळतेच मिळते.